पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला. विजा संपल्यानंतर देखील बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवरती मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये मोठी कारवाई केली. पण मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासमोर आता आर्थिक आणि मनुष्यबळाचा ताण हा उभा राहिलाय. कारवाईमध्ये सुमारे 240 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यापैकी 166 परदेशी नागरिक हे सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. त्यांच्या जेवण, निवासी आणि देखभालीसाठी दररोज सुमारे 70,000 रुपये खर्च होतोय. त्याबाबत असलेल्या नागरिकांमध्ये नायजेरिया, घाना, युगांडा आणि टांझानिया या आफ्रिकन देशातील व्यक्तींचा समावेश आहे. तर त्यांच्या आहारानुसार दररोज 35 किलो चिकन, 40 किलो मटण, 400 अंडी आणि मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेड, पाव, दूध, फळं त्याबरोबरच तांदूळ आणि इतर धान्याचा पुरवठा हा केला जातोय. पुढची बातमी पाहूयात. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना